जिलेबीचा सुगंध. एक वृद्ध म्हातारी एका गाडीत धडकली. ती बेशुद्ध होऊन पडली. लोकांच्या जमावाने तिला घेरले. कोणी त्या बेशुद्ध म्हातारीला हवा घालू लागला. कोणाला तरी वाटलं की कदाचित चक्कर आली असावी, म्हणून कोणी जोडा नाकाजवळ नेऊन त्याचा वास तिला देऊ लागला. कोणी तिच्यावर पाण्याचे थेंब शिंपडू लागले. गाडीवाला पळून गेला होता. तिथेच शेखचिल्ली उभा होता. एक माणूस म्हणाला, पटकन म्हातारीला दवाखान्यात घेऊन चला. कोणी काही बोलायचं, कोणी काही. हिला शुद्धीवर आणण्याचा एकच मार्ग मी सांगतो. अचानक तिथे उभा असलेला शेखचिल्ली म्हणाला, हिच्यासाठी गरमागरम जिलेब्या आणा. जिलेबीचा सुगंध द्या आणि तोंडात टाकून तिला खायला द्या. खूप फायदा होईल. शेखचिल्लीचे बोलणे म्हातारीच्या कानावर पडले. ती म्हणाली, अरे बेटा, याचे पण ऐका. हा मुलगा काय बोलत आहे ते. लोक अचंबित झाले. म्हातारी तर बोलत नव्हती. सगळे म्हातारीला भले वाईट बोलले आणि आपल्या आपल्या मार्गे निघून गेले. ढोंगी म्हातारीला पण उठून जाणे भाग पडले. खरंच आहे, ढोंगीपणा जास्त काळ टिकत नाही.